नमस्कार, मी दुर्वांकुर सारंग. पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आमच्या इथली विहीर आहे ना, तिथे भूमिपूजन आहे. तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर व्हिडिओत लास्टपर्यंत बनवून राहा. चला. तर आता आपण विहिरीजवळ पोचलो आहे. जाऊया, तिथे बांधाराचं काम चालू होणार आहे ना, तिथे भूमिपूजन आहे, तिथे जाऊया आपण. तर चला तिथे. धारवाडीचे वगैरे आहेत जाणार दोन्ही विहिरीना पाणी वरटकरवाडीची असं नव्हे, बॅनर घेऊन उभं राहून फोटो काढायला लागेल. बॅनर घेऊन उभं राहून फोटो काढायला स्लीपर वाढवा तुम्ही. हो, पहिलं तुम्ही अध्यक्ष तुमचे काय आमची विहीर आहे ना, हे मालक ओळख करून देसा वजनची ह्या विहिरीबद्दल कांबळे बाबा असेपर्यंत पाणी येणार जिंदाबाद या जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नामदार योगेशदादा कदम यांच्या सहकार्यातून आज या ठिकाणी बंधाऱ्याचा भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी पार पडत आहे. आणि या बंधाऱ्याच्या सोहळ्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी प्रमुख तालुक्याचे तालुका प्रमुख सन्माननीय
उन्मेषजी राजे, त्याचप्रमाणे महिला तालुका संघटिका निकारके मॅडम, त्याचप्रमाणे उपजिल्हा महिला आघाडी संघटका रोहिणीताई दळवी, तसेच विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय आंबेकर संतोषजी आंबेकर, उपविभाग प्रमुख आमचे पारधाळे, त्याचप्रमाणे इथे ज्यांनी जी जमीन आहे या जमिनीचे शेजारी जी वरोडकरवाडी मधलेवाडीसाठी जी जमीन दिली, मोफत जमीन दिलेली आहे, अशा जमिनीचे मालक आमचे विष्णू वाजे, श्रीपाद विष्णू वाजे, त्याचप्रमाणे प्रवीण वाजे हे इथे आलेले आहेत. तर त्यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. त्या पद्धतीनं सर्व वाडीतील प्रमुख अध्यक्षा, उपाध्यक्ष, सर्व उपस्थित, तसेच कांबळे ज्यांची जमीन या ठिकाणी जाणार आहे रस्त्यासाठी, ते सगळे कांबळे म्हणजे हरचंद कांबळे असतील, संपूर्ण कांबळे कुटुंबीय आहेत ज्यांनी हे सहकार्य केलेलं आहे. आणि अशा सर्वांचं मी सर्वप्रथम मनापासून सर्वांचं स्वागत करतो. आज या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी शिवसेना शाखेच्या वतीनं आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आणि या ठिकाणी आपण थोडक्यात यांचं स्वागत करायचं आहे. तर शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, योगेश दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, योगेश दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, एकाच वादा, योगेश दादा, एकाच वादा, योगेश दादा. तर आता आपण सन्मान करायचा आहे. त्याशिवाय तालुक्याचे तालुका प्रमुख सन्माननीय उन्मेषजी राजे यांचा सन्मान करतील आमचे कांबळे साहेब. त्यांनी याच तालुक्यांचा सन्मान करायचा आहे. फोटो घ्या जरा. सरपंच मॅडम हे स्वागत करते. महिला अध्यक्ष बघा, वरवटकर वाडीला जी जमीन दिली ती ह्या माणसाने दिली. 1 नवा रुपया न पैसा घेता. पहिला त्यांचा तसेच आमचे दाभोळून आलेले आमचे पारधळे साहेब यांनी सुद्धा जागा मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न केलेले आहेत. त्यांचे सुद्धा आम्ही दळवी मॅडम, तसेच सन्मान्य आंबेकर साहेब, त्याचप्रमाणे या आपल्या बंदरासाठी ज्यांनी जागा दिलेली आहे ते आपले वजे संपूर्ण कांबळे परिवार यांची सुद्धा या बंदरासाठी जागा गेलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या या 8 वाड्यातली सर्व महिला मंडळ, त्याचप्रमाणे सर्व मान्यवर मंडळी, त्याचप्रमाणे पोलीस पदाधिकारी, या सर्वांचा मी शाब्दिक आभार व्यक्त करतो. आणि आज अतिशय आपल्याला कल्पना आहे
की हा भला मोठा बंधारा जो आपल्याला कायमस्वरूपी होणार आहे, हा बंधारा आपल्याला आपले आमदार आणि आपले सर्वांचे लाडके योगेशदादा कदम साहेब यांच्या प्रयत्नाने हा बंधारा आपल्याला मंजूर झालेला आहे. गेली कित्येक वर्ष आपण दरवर्षी यंदा आपण जसे 3 बंधारे आपले मातीचे बांधले आणि त्यासाठी आपली बंधाऱ्याची मागणी होती आणि दरवेळेस आपण विचार करायचो की आपला बंधारा कधी होणार, परंतु आपले या तालुक्याचे पदाधिकारी जी मंडळी आहेत त्यांच्याकडे आपण ते प्रस्ताव मांडले होते आणि त्यांच्या प्रयत्नाने आणि दादांच्या प्रयत्नाने हा आपल्याला भला मोठा बंधारा कायमस्वरूपी आता आपल्याला बंधारा होणार आहे. आणि पाणी हे आपलं जीवन आहे आणि या पाण्यासाठी आपण किती धडपड करतोय आपल्या सर्व कल्पना आहेत. आणि हा बंधारा झाल्यामुळे नुसता आपल्या उन्हीसाठी फायदा होणार नाही आहे, तर गुडघेच्या विहिरीसाठी आणि हा वरदकरवाडीची विहीर आणि आपल्या ह्या तिन्ही विहिरींसाठी या बंधाऱ्यामुळे फायदा होणार आहे. आणि विशेषतः मी आपले शाखा प्रमुख सन्माननीय सुरेंद्रजी किल्लेकर यांचे मी आभार विशेषतः मानणं गरजेचं आहे. कारण मागं 15 दिवसापूर्वी आम्ही सर्व 5 वाड्यातील मंडळी येऊन बंधारा कुठे बांधायचा, कसा बांधायचा याचं सर्व नियोजन केलेलं होतं. खरोखर किल्लेकर साहेबांची धावपळ खूप आहे आणि आपल्या कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. मी पुन्हा एकदा या आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून आजचा कार्यक्रम आणि सगळे वाड्या आपण इथे हजर झाले आणि सर्व वाड्या इथे हजर झाल्याबद्दल सर्वांचे सुद्धा आपल्याला कायमस्वरूपी आता बंधारा होणार आहे. काम चालू असताना सगळ्यांची व प्रत्येक वाडीची जबाबदारी आहे. आणि विशेषतः कामावरती लक्ष आता ठेवायचे. नुसती ग्रामपंचायतीची जी जबाबदारी नाही आहे, प्रत्येक वाडीतल्यांनी इथे येऊन लक्ष द्यायला पाहिजे की आपला बंधारा कसा चांगल्या प्रकारे होईल आणि काम कसं चांगल्या प्रकारे चाललंय, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नुसतं आपण ग्रामपंचायतवाले येतील लक्ष देतील हा विषय करायचा नाहीये. आपण स्वतः येऊन इथं लक्ष द्यायचंय की आपला बंधारा चांगला झाला पाहिजे. बंधारा झाला तर पाणी साठेल आणि ते आपल्याला आता एप्रिल मे महिन्यात पाण्याची खूप टंचाई होते, परंतु आपल्या तालुक्याचे पदाधिकारी जास्त असतात ते आपल्या टँकरने पाणी पुरवठा करतात, आपल्यासाठी खूप प्रयत्न करतात. आणि त्याप्रमाणे जर बंधारा झाला तर चांगल्या प्रकारे आपल्याला निदान एप्रिल पर्यंत तरी की मे महिन्यापर्यंत तरी पाणी मिळेल. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्व पदाधिकारी आले त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आजचा हा भूमिपूजनाचा कार्यक्रम तिथे संपन्न झाला असं मी जाहीर करतो. विहिरीचं भूमिपूजनाचा कार्यक्रम झालं आहे. आता भाटीत सुद्धा काही कार्यक्रम आहेत तर तिथे जाऊया. तर चला. 5 महिला करा पूजा. काढले फोटो काढ. काय बोलत तो काय केला विषय तो बदला नव्हता. दुसरीकडे दाखव. वरती तर टर्न आहे. बघतो आधी ठीक आहे.
ते नारळ फोडतील ना. झाले ना 5 जणी झाले ना. आणि त्या सगळ्या नारळ पाणी जय जय गणपती बाप्पा मोरया. लवकर आली जिंदाबाद जिंदाबाद हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. जय शिवाजी जय शिवाजी महादेव महादेव बजरंग बली की जय महात्मा माता की जय गोपाल कृष्ण महाराज की जय गणपती बाप्पा मोरया. त्याचप्रमाणे उपजिल्हा महिला प्रमुख सर रोहिताई दळवी मॅडम यांचा सन्मान करतील. आमच्या या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांना मी विनंती करतो की दळवी मॅडमचा आपण याच्यातून सन्मान करावा. सर्वांनी टाळ्या. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपल्या लाडके ताई मॅडम आपण सर्व त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा इतकी धावपळ करताय म्हणजे त्यांना किती काळजी आहे. कितीतरी वेळा त्यांचा अपघात झालेला आहे की आपल्याला सही सलामत तुमच्या आशीर्वादाने ते आता उभे आहेत. अशी हनुमंत त्यांनी आपण प्रार्थना करूया. त्यांचा सन्मान करतील आपल्या पाटील रोडच्या अध्यक्षा योगेश ताई यांना मी विनंती करतो की आपण निकामी त्यांचा सन्मान करावा. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याप्रमाणे आपल्या उन्नतीच्या प्रधानमंत्री आणि आपल्या मुली उन्नतीचे सरपंच माननीय युवाते ताई यांना सन्मान करता आमच्या परवाडीच्या अध्यक्षा प्रज्ञा नाटेकर यांना मी विनंती करतो की आपण युवाते ताईंचा नेतृत्व सन्मान करावा. सर्वांनी टाळ्यांचा स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय आंबेडकर साहेब यांचा सन्मान करतील आमच्या पाटील रोडचे अध्यक्ष सन्माननीय लंबे साहेब यशवंतजी लंबे साहेब मी विनंती करतो की आपण आंबेडकर साहेबांचा सन्मान करावा. सन्माननीय प्रोफेसर साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी मेडिकल समाज विनंती करतो आपण त्याचा छान श्रृंखला करून सन्मान करावा. मी प्रोफेसरला विनंती करेन की आपल्याला आम्ही गावाची सुरुवात केलेली आहे. आमच्या घराचे काम हे जोडीचे शाखा प्रमुख
तन्मय सुरजी किल्लेकर यांना मी आमच्या शाखेचे शाखा प्रमुख सत्यजित दासोकर यांना विनंती करतो की आपण 4 रुपये देऊन किल्लेकरांचा सन्मान करावा. गेल्या 8 दिवस मला तर तालुक्याला तुम्हाला राहून ठेवलेला आहे की आमच्याकडे छोटासा कार्यक्रम करायचा तुम्ही येणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे त्यांनी तयार केलेली आहे. शाखेचे उपशाखा प्रमुख या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित संपूर्ण व्यासपीठ आणि महिला वर्ग तसेच ग्रामस्थ संपूर्ण आज या ठिकाणी जी आपली कामं पादरचे आता बोलले की आपली जी कामं आहे महत्वाचं म्हणजे साहेब की भाटी पाण्याचा जो प्रश्न आहे वीर मंजूर झाले वीर झालेले आहे. फक्त डीपीचं काम सुद्धा तिथे झालेलं आहे पण डीपी येऊन जर बसली लवकरात लवकर तर भाटी पश्चिमवाडीचा हा पाण्याचा जो प्रश्न आहे तो सुटून जाईल. हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की भाटी पूर्ववाडी यांचा सुद्धा पाण्याचा प्रश्न आहे तर तो प्रश्न सुद्धा आपल्याला दादांच्या माध्यमातून आपण सर्वांच्या माध्यमातून तो भाटीचा प्रश्न तो पूर्ववाडीचा आहे तो सुद्धा आपल्याला घ्यायला लागणार आहे. कारण तो सुद्धा प्रश्न म्हणजे जागेचा प्रश्न आहे. जागेचा पण प्रश्न आपण काही सोडवणार आहोत आणि तो प्रस्ताव आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू. हा दुसरा प्रश्न. त्याच्यानंतर रेंजिंग वरचा विषय आता पादरांनी सांगितला इथला पूर्ववाडीचा आहे. त्या पूर्ववाडी आणि पश्चिमवाडीच्या मध्ये रेंजिंग वॉल जवळजवळ 100 मीटरच्या आसपास आहे ती. त्याच्यानंतर परत लवंदवाडी इथे आमचे आहे तिथे सुद्धा रेंजिंग वॉलची गरज आहे. आणि मदन जोळे यांचं जे घर आहे तिथे 14 भिंत सुद्धा होणे गरजेचं आहे कारण तिथे खाली घर आहेत आणि वरती डोंगर आहे. तर अशा पद्धतीची ही कामं आणि इलेक्शनच्या आधी जे आपण आता बोलले की फेवर ब्लॉक वगैरे आपण जी कामं दिलेली आहे ती तुमच्याकडे पण ते व्हॉट्सअपला पाठवलेली आहे. त्याच्यामध्ये ती तरतूद तुम्ही करा त्याबद्दल काही चिंता नाही. तर अशा पद्धतीचं महिलांना मला एकच सांगावं वाटतंय की महिला मंडळ पूर्ववाडीचं जे महिला मंडळ आहे त्यांनी दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि आपला राहिलेल्या वाडीचा जो काय विकास आहे आम्ही इलेक्शनला जे त्यांना आश्वासनं दिलेली आहेत ते आपल्या वाडीमध्ये फेवर ब्लॉक बसवायचे आहेत. ते फेवर ब्लॉक बसणारच आहे. दादांना आम्ही आणि हे आता जी आलेली मंडळी यांना सगळ्यांना सांगून त्याचा पाठपुरावा पूर्ण केल्याचं आम्ही पण गप्पा बसणार नाही. तेव्हा फेवर ब्लॉकचा हा प्रश्न सुटेल. दुसरी गोष्ट पाण्याचा जो प्रश्न आहे पूर्ववाडीचा तो सुद्धा आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण पुढे घेत आता हे आमचे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना जवळ करून जेवढी बाकीची मंडळी आहेत त्या सगळ्यांना एकत्रित आणून हा पाण्याचा प्रश्न सुद्धा आपण आपल्या परीने मार्गी लावू. आणि अशी छोटी छोटी जी कामं आहेत ती आपल्या संघटनेच्या वतीने इकडे बंधन त्याचा पट्टा आहे. आता दादांनी धर्माचं काम मोठं उद्गावचं घेतलेलं आहे ते जर उद्गावचं काम मार्गी लागलं तर या बंधारपट्ट्याला खरोखर पाण्याचा मोठा एक स्रोत निर्माण होऊ शकेल. तर अशी जी कामं आपण घेतोय आपल्या संघटनेच्या वतीनं मी जास्ती काही बोलणार नाही. मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. करणं वगैरे या सगळ्या मोठी काम आहे. दादांकडे निवेदन दिलेलं आहे कारण या सगळ्याची तरतूद होण्यासाठी त्याची सगळी कागदपत्रे पूर्तता करणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आता हे जे काम रस्ता झालेला आहे हा रामदासबाईंनीच केलेला आहे. इथे कोण दुसरा आलेला नव्हता. रामदासबाईंच्या माध्यमातून जी कामं झाले ही सगळी कामं शिवसेनेच्याच माध्यमातून झाले. इथे इतर कुठलेही काम असं नसेल की तिथे दुसरा कुठला पक्ष येऊन केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पाठीशी आणि योगेंद्र कदमांच्या पाठीशी आपण कायमस्वरूपी राहावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. याच्या काही महिन्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका येणार आहेत आणि ही निवडणूक आपल्या कार्यकर्त्यांची असणार आहे. तर हे आपली जो बळ लागतो ते इथं आहे. म्हणजे इथल्या कार्यकर्त्यांना आपण पाठीशी त्यांना जर मोठं केलं तर ते सुद्धा त्यांच्या माध्यमातून योगेंद्रांच्या माध्यमातून या ठिकाणी कामं आणू शकतात आणि जो राहिलेला विकास आहे तो आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो. दुसरी गोष्ट आता त्यांनी जे सभा मंडपाचा स्टेजचा विषय सांगितलेला आहे ही गावठाणमध्ये जागा आहे असं समजते. तर आपण प्रस्ताव द्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक पत्र द्या दादांकडे. निश्चितच ते काम जेवढं लवकर करण्याच्या दृष्टीने तालुका प्रमुख आता इथं आहेत कारण त्यांच्याच माध्यमातून जी कामं आहेत ती पुढे जाणार आहेत. दादांनी जरी कामं करत असले तरी इथूनच ते तालुक्यातून पुढे जात असतात आणि तालुका प्रमुखांच्या सहीनिशी ते पुढे जात असतात. त्याच्यामुळे प्रायोरिटीने आपलं काम ते घेतलं जाईल असं आजच्या या कार्यक्रमामध्ये आश्वासन देतो. आणि
आजचा या ठिकाणी मला बोलण्याची 2 शब्द संधी दिली त्याबद्दल आपले संयोजकांचे आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करते. आपल्या सगळ्यांचे आधीचे आमदार, आपले सगळ्यांचे सगळी जुनी मंडळी, त्यांचे माजी मंत्री रामदासबाई कदम यांनाही मानाचा मुजरा. त्याचबरोबर आपले सगळ्यांचे लाडकं नेतृत्व असं राज्याचे गृहराज्यमंत्री सन्माननीय योगेशदादा कदम यांनाही मानाचा मुजरा. आज इथे आपल्या तालुक्याचे आजच्या या जिल्हा परिषद गट ब च्या भूमिपूजनासाठी इथे तालुक्याचे तालुका प्रमुख सन्माननीय मोहिमेजी राजे, त्याचबरोबर उपजिल्हा संघटिका आमच्या रोहित दळवी. मी आता सगळ्यांची नावं घेत नाही कारण सगळ्यांनी बऱ्याच वेळा घेतली आणि उशीर होतोय. मला पण आज लग्नाला जायचंय, त्यामुळे संपूर्ण व्यासपीठ इथे कॉन्ट्रॅक्टर प्रतीक बसले, प्रतीक टोपले, त्यांनी हे काम अतिशय काळजीपूर्वक करावं. कारण खाली समुद्राचं खारं पाणी आत शिरतं हा विचार करून काम करावं. आणि माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींनो, मी सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादाने आज उभी आहे. तुमचे आशीर्वाद बरोबर, तुमच्या आशीर्वादामुळे आणि जे काही माझ्या आई वडिलांनी, माझ्या सासू सासऱ्यांनी जे काही पुण्य केलं त्याच्यामुळे मी आज उभी आहे तुमच्या सोबत. बऱ्याच जणांनी देव पाण्यात बुडवले होते, पट्टेकर बरोबर ना, मी बरे होऊ नये म्हणून पाण्यात देव बुडवत होते. अनेक ठिकाणी नवस सुद्धा केले होते. मला बऱ्याच बातम्या मिळाल्या की मी चालायला लागत नाही, पण जे विधी लिखित आहे ते घडतच राहतं. आणि मी आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच मी आज चांगली व्यवस्थित आहे आणि त्याचा मला जास्त अभिमान आहे. आज ह्या भूमिपूजन करत असताना अनेक इथे कामं झाली. पहिल्यांदा ज्या वेळेला इथे योगेशदादा ह्या भाटीमध्ये आले तेव्हा पहिल्यांदा आमच्या भाटी कुंभवाडी मधल्या महिलांनी सगळ्यांनी घेराव दादांना घातला आणि दादांना सांगितलं की दादा, मला वाटतं तेव्हा देवी आली होती सरस्वती मातेच्या वेळेला बरोबर ना, आणि दादा आम्हाला हे फेवरला एवढं बसवून द्या, आमच्या सगळ्या महिला दांडिया खेळतात. आणि दादाने तात्काळ म्हणजे स्वतःच्या खिशातून, तेव्हा ते आमदार पण नव्हते, स्वतःच्या खिशातून तात्काळ दिलं आणि ते उभं केलं. त्यावेळेला सगळ्या महिला म्हणाल्या होत्या, देवीच्या साक्षीने म्हणाल्या होत्या की आम्ही दादा तुमच्या पाठीशी उभे राहू. किती आहेत किती नाही मला माहित नाही, पण जो करणार आहे त्याच्या पाठीशी उभं ठामपणे राहिला तरच तुमचा विकास, सर्वांगीण विकास होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ते उद्घाटन मिळाले. मी अनेक कामं केली तिथे, अनेक पाखाड्या घेतल्या दादानी. मला ठेवला इकडून पण बसवले, त्या वाडीत पण आता ह्या वेळेला बसवले, पण कुठेही पूर्ववाडी आणि पश्चिमवाडी दोन्ही वाडीत बसवले. आपल्या वडीवडीमध्ये पण कामं झालेली आहे. त्याचबरोबर ती शेड उभी केलेली आहे, ती माझ्या माध्यमातून शेड उभी राहिली. अनेक म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून अनेक कामे, जसं मगाशी आमचं संतोष म्हणाला की इथे पादारी पण म्हणाले की रामदासबाईंनी अनेक कामं केली. हा जो रस्ता होता ना, त्याच्या आधी पाऊल वाटेने चालताना अनेक लोक पाण्यात पडलेले, मृत्युमुखी झालेले आहेत बरोबर ना. त्यावेळेला आताच्या ह्या महिलांना माहीत नसेल, पण त्यावेळेला आम्ही लहान असताना शाळा हायस्कूलला जाताना काही मुलं म्हणजे अक्षरशः काही मुलं परत यायची की शाळा सोडून द्यायची, अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीतून तो रस्ता झालेला आहे. त्यामुळे रामदासबाईंना इथला एकही माणूस विसरणार नाहीये. आणि आज अनेक गोष्टी आपल्याला पाहिजे. कधी विकास हा कधी न संपणार आहे, कारण आपल्याला आपला उद्देश आहे की जी दापोलीमधून रिक्षा येते ती डायरेक्ट आपल्या वरटपूरवाडीपर्यंत गेली पाहिजे, हा उद्देश आहे. ते मोठं आहे स्वप्न, पण आतापासून पाठपुरावा करू तर लोक लगेच काय म्हणणार, अरे सांगितलं पण झालं नाही. असं होत नाही, त्याला पाठपुरावा भरपूर करावा लागतो. आणि नक्कीच शाखा प्रमुख आपला त्याचा सुद्धा पाठपुरावा करतोय. मी त्याला त्याच्यासाठी मुद्दा सांगितलाय, तू रत्नागिरीत गेलास की परत त्याच्यासाठी एक आपल्याला पत्र पाहिजे दादांचं की जर ते आपण बंदर खात्याला एक बंदर विकासासाठी जर त्यांना एक पत्र दिलं तर त्यांची एक इच्छा आहे की एक पत्र दिलं तरी आमचं काम, तुमचं काम आम्ही मागे लावू, तर आपण ते सुद्धा पत्र घेऊया. त्याचबरोबर आपली अनेक आपल्या
अगदी वरटकरवाडीपर्यंत म्हणजे घाटी भोईवाडीपासून वरटकरवाडीपर्यंत ह्या खाली लागलेला पाण्याचा प्रश्न आपल्याला साधारण एप्रिल, मार्च आणि मे मध्ये एवढा भीषण आपल्याला म्हणजे अक्षरशः कशी तुम्ही पाणी वापरता, काय करता हे मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मोठं स्वप्न आहे आपलं. आणि नक्कीच राजेसाहेबांना पण माहिती आहे, आपण उसगावमध्ये धरण जे घेतले ते धरणाचा प्रस्ताव केलेला आहे. दादांना परवाच मी आठवण दिली, धरणाची मंजुरी दादा लवकर मला वाटतं ह्या अधिवेशनातच त्या आजपासून अधिवेशन सुरू झालंय दादाचं, नक्कीच त्याला सुद्धा मंजुरी मिळेल. तिथे जर पाणी भरपूर मिळालं त्या धरणामध्ये तर आपल्या सगळ्यांना पंचक्रोशीला परत नळपाणी योजना मिळेल. त्याचबरोबर जी घाटी पश्चिमवाडीची सुद्धा आता जशी वीर झाली तशी घाटी पूर्ववाडीची पण लोकेश दादांच्या माध्यमातूनच केली. आम्ही केलेलं आहे, करतोय आणि मग करतानाच बोलणार आहे, बरोबर ना? आणि त्यामुळे झाले असतील कोणाच्या कधी सांगण्यावरून एखादा दुसऱ्या गावातला माणूस असेल, अन्य कुठल्या गावातला माणूस असेल, तो तुम्हाला काहीतरी चुकीचं सांगत असेल तर हा गैरसमज दूर करा. हे पाणी हे कोणी म्हणजे ते विरोधकांनी मागितलं तरी ते पाण्यासारखा प्रश्न आहे तो त्यांचा सोडवलाच पाहिजे. आणि त्या पद्धतीची मी सुद्धा मला ज्या वेळेला निवडून दिलं होतं त्यावेळेला माझ्या वरटकरवाडी, मधलीवाडी ह्या सगळ्या लोकांनी दांडे उभी राहिली. त्यांच्यापुढे पण प्रश्न पडला होता, दांडेकरांकडून पाणी आणायचे त्या प्रायव्हेट, पण त्यांना पण एक प्रश्न पडला, पण तिला आपल्याला मतदान करायला पाहिजे नाही तर पाणी बंद करेल. बरोबर आहे त्यांचं सुद्धा, पण मी ते बघितलं नाही. पहिली विहीर घेतली असेल तर त्या वरटकरवाडीमध्ये पहिली विहीर घेतली 2002 ची गोष्ट म्हणते. त्यामुळे हे बघा, विकास कामं करताना अनेक जण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने फटवत असतात, सांगत असतात, पण तुम्ही महिला ठामपणे असं राहायला पाहिजे, उत्तर ठामपणे दिलं पाहिजे की ही विकास कामं करतोय कोण, आजपर्यंत कुठे गेली, हे ठामपणे तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. आता परत पंचायत समिती, जिल्हा परिषदेची इलेक्शन परत येणार आणि त्यावेळेला पण असं सुरू होणार परत. म्हणजे आता आपल्या बरोबर होणार, परत मग काही वेळ ना परत त्यांची फाटाफूट होणार. हे फाटाफूट करताना महिला खंबीरपणे, कारण तिला त्रास होतोय पाणी आणताना. आज माझी महिला पाणी विकत घेते किंवा जी देवदेवच्या नदीपासून जी पाणी आणते तिला त्रास होतोय. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही ठामपणे राहायला पाहिजे, कारण पुरुष वर्ग जास्त आपल्या इथे नसतो. काळजी आपल्याला पाहिजे, आपला विकास पण करतोय, आपण कोणाच्या माध्यमातून काम करतोय हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून ह्याच्या पुढे ठाम एका दगडाखाली झाला तर निश्चितपणे तुमचं स्टेज काय, अनेक तुमची कामं आहेत, स्टेजेस नव्हे अनेक कामं आहेत, कामं न संपणारी आहेत, अनेक माझ्या डोळ्यासमोर तर अनेक कामं आहेत. कारण मला माहितीये जर तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही गावावरून इथे यायला रिक्षा किती पैसे जातात, वरटकरवाडीपर्यंत जायला किती जातात, त्याच्यासाठी लिफ्ट होते, म्हणजे किती त्रास आपण या त्रासातूनच वर आलेलो आहोत. हा तुम्ही काहीच नाही बघितलेला आहे त्रास. आम्ही आमच्या लहानपणीचा त्रास बघितलेला आहे. साधं चिपळूणला जायला 2 दिवस लागायचे, चिपळूणमध्ये जायला 2 दिवस लागायचे. त्यामुळे आताची पिढी खरं म्हणजे घडलं ते घडतंय, पण तसंच राहू दे अशी माझी इच्छा नाही. पण ही प्रगती होत असताना आपल्या मनाची सुद्धा प्रगती केली पाहिजे, आपल्या मुलांचं भवितव्य सुद्धा बघितलं पाहिजे. नुसतं दादा विकास कामं करून थांबणार नाहीये. आज ते गृहराज्यमंत्री आहेत म्हटल्यानंतर अनेकांना इथे उद्योगधंदे पण आणायचे, पण तुमची सगळ्यांची साथ असली पाहिजे, एकजूट असली पाहिजे, तरच विकास कामं इथे जोराने होतील किंवा एखादी छोटे छोटे उद्योग इथे येतील. आणि मग जे काय आपले प्रश्न आहेत, आपली जी मुलं आहेत इकडे तिकडे फिरतात आहेत, ती मुलं आज कामाला लागली. म्हणून एवढंच सांगते की मुलाला तुम्ही 12वी नंतर काहीतरी ITI कोर्स द्या, कारण बरेच असे उद्योग येतात आणि मग आपल्या मुलाकडे ITI नसते आणि मग आमच्याजवळ सारखे फोन असतात की आम्हाला काम कुठेतरी कामाला लावा, माझ्या मुलाला कामाला लावा. कशाच्या आधारे लावायचं? आता ह्या आपण 21वं शतक ओरडून चाललेलं आहे, त्याच्यामुळे आता झपाट्याने विकास म्हणजे विज्ञानाची पण प्रगती झपाट्याने होत आहे. म्हणून मी एवढंच सांगते की ह्या सगळ्यांचा ध्यास तुम्हाला करायचं असेल तर एकच पक्ष असा आहे, शिवसेना असा एक पक्ष आहे की सगळ्यात चारी बाजूने विचार करणार आहे. नुसतं रस्ते पाणी असं नाही आहे, तर तुमचा शैक्षणिक दर्जा आहे तो पण सुधारला पाहिजे. तुमचा उद्योगधंदे जे आहेत, मच्छीमार, आता बरेचसे मच्छीमार आणि आता शेती करायला लागलेत मच्छीची पण, ती सुद्धा तुम्हाला त्याचं सुद्धा प्रशिक्षण रत्नागिरीमध्ये मिळतं.
कालवाचं प्रशिक्षण आहे. कालवा ही एवढी असतात, ती कालवा मोठी कशी होतात तयार ह्याचं सुद्धा प्रशिक्षण. हे सगळं तुम्ही घेतलं पाहिजे आणि योगेश माध्यमातून हे घेतलं पाहिजे. एवढंच बोलते, बोलण्यासारखं भरपूर आहे पण वेळ कमी आहे. आपल्याला आपले राजेसाहेब मार्गदर्शन करतीलच. आणि जो मी स्टेजचं म्हटलंय त्या स्टेजसाठी जर तुमचा प्रस्तावाचा वेळ गेला तर लवकर ते सुद्धा आपण मार्गी लावू. आज इथे आपला मान सन्मान केला आमचा. मी मनापासून आभार मानते. इथेच थांबते. सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि तुम्हाला सांगायचं राहिले की तुमचं जे काम आहे विधीचं, म्हणजे आता जे पाणी नळपाणी योजनेचं, त्याचं जरा जे इलेक्ट्रिक म्हणजे MSCBचं जे आहे ते 1.5 लाखाचं आपण त्याच्यात रजिस्टर ठरलेलं होतं इस्टिमेटला, पण त्याचं झालंय 12 लाख. तुम्ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांना पटवून सांगितली पाहिजे. 12 लाख झाल्यामुळे आता तो तरी काय करणार, आणि म्हणून तो प्रस्ताव आपल्याला तसा मी आजच फोन केलेला होता. मला वाटतं आज की काल नाही पवार साहेबांना केला होता. त्याशिवाय आपण जशी आता इथे आम्ही एक भूमिपूजन केलेलं तुमचं बंधाऱ्याचं, तसंच राजे साहेब आपण एक बंधारा जलमिशन मध्ये घाटीची जी जुनी विहीर आहे त्या विहिरीला सुद्धा आपण बंधारा घेतला होता. त्याचा प्रश्न मला वाटतं काल की आजच डॉक्टर आले ते, मी आज डॉक्टरांच्या समोर मी तो विषय हाताळला. तर त्यांना मी सांगितलंय मला बाकी काय माहिती नाही, त्यांचं असं चाललंय ते पैसे वर्ग करायचे आणि MSCBला हे करायचे. तर तसं मी त्यांना विनंती केली तसं करू नका, तुम्ही तो प्रस्ताव पाठवा. म्हणजे 12 लाखाचं एस्टिमेट होते, तो प्रस्ताव वेगळा करा, पण ते बंधारा झाला पाहिजे. मग त्या सुद्धा विहिरीला पाणी भरपूर बंधारा असेल तर पाणी भरपूर वाढेल. आणि म्हणून ही सगळी पाठपुरा आम्ही सगळी मंडळी या बाबतीत करत असतो. हे तुम्हाला कधी माहीतच नसतं, माहिती कधी होणार. म्हणून तुम्ही हे जेवढी कामं ही झाली त्याचे उद्घाटन सोहळा, भूमिपूजन सोहळा हे केल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे आणि मग तुम्ही हुशार होणार आहात. हे तुम्हाला काही कळतच नसल्यामुळे दुसरा एक काहीतरी सांगतोय आणि मग आपल्या डोक्यात तेवढंच बसतं फिरतं. आणि म्हणून आपण सगळीकडे गेलं पाहिजे. सगळीकडे मला माहिती आहे योगेश दादांचे कार्यक्रम असले की बऱ्याच महिला सगळीकडे जातात, सगळीकडे ऐकतात आणि म्हणून आता त्यांना त्यांच्या सुद्धा सुधारणा झालेली आहे. मी मला वाटतं जास्त बोलले की इथेच थांबते आणि तुम्हाला एकदा शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा, शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर आणि आपले सर्वांचे लाडकं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री आमदार योगेश कदम आणि आजच्या या कार्यक्रमाला भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित तालुक्याचे तालुका प्रमुख राजे, दुसऱ्या या गावच्या माहेरवशी सर्वांच्या लाडक्या आणि दापोली तालुका महिला संघटनिका निखारगी, या गावच्या प्रतिनिधी सरपंच निवासी मॅडम, उपसरपंच मुरुडकर, शाखा प्रमुख किलेकर, दुसरे शाखा प्रमुख नासेकर आणि उपशाखा प्रमुख पाटेकर आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माजी सरपंच आपल्या आणि माझ्या सर्व बसलेल्या महिला, सगळ्या प्रत्येक वाडीतील महिला मंडळ अध्यक्ष आणि सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, आज खऱ्या अर्थाने आज तुमच्या सर्वांचा आनंदाचा दिवस आहे. आज 2 ठिकाणी म्हणजे लोणीमध्ये एक नदीवर बंधारा जलमिशन योजनेअंतर्गत मंजूर झाल्या भूमिपूजन आणि घाटीचं रस्त्याचं डांबरीकरणाचं भूमिपूजन हे कार्यक्रमाचं आयोजन केलं. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्वांनाच माहिती आहे की आपले लाडके आणि लाडकं नेतृत्व राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम हे आमदार असताना त्यावेळेला ही कामं आपली मंजूर केली आहे आणि आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. आज आपल्या सगळ्या गावातील ग्रामस्थांनी कामाची खूप मोठी प्रत्येकाने लिस्ट मांडली
की हे काम व्हायला पाहिजे, ते काम व्हायला पाहिजे, खरंच व्हायला पाहिजे कामं आपल्याकडे. आजपर्यंत जी कामं झाली ती शिवसेनेच्या माध्यमातून झाली हे सुद्धा आपल्याला विसरता जमणार नाही. आणि आज जी कामं झाली या गावाचा विकास झाला तो आपल्या आत्ताचे नामदार योगेशदा कदम यांनी आपल्या कामात केली आहे. आणि ही कामं करून घेण्यासाठी आपल्या लाडक्या सर्वांच्या कीर्तीताई निखारे यांनी आज विभागामध्ये आज त्या विभागाचं तुम्ही त्यांना गेली 15 वर्षात तुम्ही निवडून दिले, 3 वेळा निवडून दिले तुम्ही. आणि आज नेतृत्व करतात त्या विभागाचं, तालुक्याचं नेतृत्व, तालुक्याची संघटिका म्हणून ते काम करतायत. परंतु या विभागाचं नेतृत्व करत असताना आपल्या गावामध्ये विकास व्हायला पाहिजे ही त्याची तळमळ आहे. आज त्यांनी सुद्धा वेळ नाही, वेळ कमी आहे, परंतु त्यांनी आज खूप मोठा पाडा वाढून दाखवला की जी विकास कामं झाली आणि जी विकास कामं व्हायची या विकास कामांसाठी करीत असताना किती अडचणी त्यांना आल्या, त्या अडचणींना किती त्रास झाला तर आम्हाला स्वतः आम्ही प्रत्यक्ष पाहिले. खूप त्रास झाला त्यांना. पाण्याचा मागच्या वेळेचा पाण्याचा विषय होता, बरोबर ना मॅडम? खूप म्हणजे अक्षरशः म्हणजे त्यांची त्या आमच्याजवळ त्यासाठी त्या लढाईच्या सुद्धा प्रत्येक वेळेला मला सुद्धा त्यांचे फोन असायचे, मॅडम असं आलं मला इथे हा त्रास होतो, त्रास होतो. पण आज त्या एकट्या नाही, आपल्याला तालुक्यामध्ये आपल्या आमदार होते त्यांनी आणि ह्या मंडळी तालुक्यातील सगळ्या मंडळींनी त्यांना साथ दिली. आणि आपण सगळ्या महिलांनी आपल्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी त्यांना आपण मॅडमला आपण सगळ्यांनी तुम्ही सहकार्य केलं आणि म्हणून ते कामाचं आपल्याला आज ते काम आपल्याला पाहायला मिळतंय. ते सुद्धा मला वाटतं काम सुरू आहे का मॅडम? सुरू आहे ना? तर ते सुद्धा काम नळपाटी योजनेचं काम सुरू आहे. तर अशी आपल्या गावामध्ये विकास व्हायला पाहिजे आणि म्हणून मॅडम सतत त्यांचा मांडण्याचा प्रयत्न असतो. आणि म्हणून आपण सुद्धा ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे, पण ह्या मागणी तोडाने बोलायचं नाही तर आपण त्याचं निवेदन तयार करा आणि दादांपर्यंत निवेदन जाऊ दे. निश्चित आपल्याला दादा आमदार असताना दादाने, आमदार नसताना, आमदार असताना दादाने अनेक अशी विकास कामं आपल्या या गावामध्ये विभागामध्ये केली आहे. आज तर आमदार आहेत, आज मंत्री आहेत दादा, आणि मंत्री असताना आज जी झाली कामं त्याच्या दुप्पट तिप्पट आपली कामं होणार आहेत. आणि यासाठी आपण निश्चित राहा आपल्या गावाच्या या वाडीचा विकास झाल्याशिवाय हा विकास दादाच करणार आहे. म्हणून आपण सर्वांनी दादांना साथ द्या, दादांच्या पाठीशी उभे राहा एवढंच सांगते. म्हणजे आज आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि आमचा सुद्धा मान सन्मान केला त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानते. शक्ती, युक्ती आणि भक्तीची देवता श्री मारुतीला वंदन करतो. हिंदुस्थानचा आराध्य दैवत आल्या हिंदूमध्ये सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे सर्व शिवसेनेचे मुख्य नेते, या राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान आता उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण कोकणाला ज्यांनी विकासाची दिशा दिली ते शिवसेनेचे नेते, ज्यांनी आपल्या या विभागाचं नेतृत्व केलं ते सन्माननीय आपले रामदासभाई कदम. आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी दुसऱ्यांदा त्यांना निवडून दिलं आणि दुसऱ्यांदाच निवडून दिल्याच्या नंतर ते आज आमदाराचे नामदार झाले. असे आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय आजच्या या रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या वनिताई दळवी, निखाते मॅडम, आमचे संतोषजी, सुरेश, आमचा टोपरे इथे सरपंच असतील तर नाव घ्यायला पाहिजे आमच्या डॉक्टर धोरणकरांचं, आमचे पाटील साहेब, आमचे शाखा प्रमुख कासेकर, उपशाखा प्रमुख पेटेकर, सगळ्यांचीच नाव घ्यायला पाहिजे. सगळे आमचे सगळे ग्रामपंचायत सदस्य, महिला आघाडीच्या आमच्या पदाधिकारी आणि खरं तर कौतुक करेल मी दुर्वंत आता ही जबाबदारी फार मोठी आमच्या सर्व आमच्या सर्व बंधुवाडी बघितली. मी फार वेळ बोलणार नाही, जास्त वेळ कल्पना आहे. प्रत्येकाला घरी आपल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना आता घरी जायची वेळ आहे, कारण आपल्याला दिवे लागण्याची वेळ, लक्ष्मी येण्याची वेळ झाली नाही. आमची लक्ष्मी बाहेर असणं बरोबर नाही आणि म्हणून मी फार काही जास्त बोलणार नाही. मी खऱ्या अर्थानं जे काय बोलणार आहे ते फक्त कौतुक करणार. कौतुक करेल तर मी आमच्या निखाते मॅडमचं करेल, कौतुक करायचं तर आमचे जिल्हेकर आहेत, आमचे डॉक्टर गोदरकर असतील, आमचे शाखा प्रमुख असतील, आमच्या सरपंच मॅडम असतील,
खरं तर आपण सगळेजण कौतुक करण्याच्या पात्रतेच्या त्याचं महत्व आम्हाला त्याचं कारण असं आहे की आज आपण रस्त्याचं भूमिपूजन जरी करत असतो तरी खऱ्या अर्थानं चर्चा जास्त होती ती नळपाटी होती आणि तुमच्या विधीच्या बाबतीत त्यावेळेस त्या ठिकाणी विहीर मंजूर झाली आणि भाटीवाडीसाठी भाटी गावासाठी जेव्हा मंजूर झाली त्यावेळेस तिकडची जी आमची सगळी 11 वाड्या होत्या त्या सगळ्या आमच्या विरोधात. अशाही परिस्थितीमध्ये एकंदरीत आपण सगळेजण आलो होता. तिकडची मंडळी पण यायची, राजकारण झालं. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, मतांचं जर का आपण बेरीज बघितली तर 11 वाड्याची मतं ही जास्त होती आणि इकडे भाटीची कमी होती. पण अशाही परिस्थितीमध्ये आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार योगेश्वर कदम यांनी भाटीच्या गावाची बाजू घेतली. तिथे त्यांनी तिथून माझं नुकसान झालं तरी तिथे सहन करेल पण मी आपल्या भाटी गावाला पाणी देईन. आणि त्या मंडळांना देखील सांगितलेलं होतं की तुम्हाला ज्या दिवशी पाणी कमी होईल त्या दिवशी जे काय उपाययोजना करायची असेल ती निश्चित करेल, माझ्यावरती विश्वास ठेवा. आणि म्हणून पहिलं काम आम्ही इकडे येण्यापूर्वी आम्ही त्या बंधाऱ्याचं भूमिपूजन करू. तर त्याही गावाला जेवढी पाणी हवंय ना, जेवढी पाणी हे जीवन, आपण त्याला जीवन म्हणतो आणि जीवन पाणीच नसेल तर आपलं जीवनच करतोय. आपण पाण्या वाचून आपण काहीच करू शकत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जी काय सुरुवात केली सन्माननीय आमदार आणि आताचे आपले आमदार यांनी खऱ्या अर्थानं दोन्ही व गावांना जो न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला एक सांगायला आनंद वाटतो, त्यावेळेस देखील दादाने हे सांगितलं होतं की बघा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, कारण ह्या विधी बी झाली तरी कधी ना कधी तरी त्याला पाणी पुन्हा कमी पडणार आहे. कारण शेवटी आज पाण्याची पातळी ही दिवसेंदिवस खाली होत चालली आहे. आपल्या सगळ्यांना त्याची माहिती आपण जाणीव आहे. आणि म्हणून कायमस्वरूपी जर का हा पाण्याचा प्रश्न जर मिटवायचा असेल तर ह्या परिसरामध्ये एखादं धरण असणं गरजेचं आहे. आणि त्या धरणाचं काम म्हणजे आपल्या उसगावला धरणाचं काम देखील आज मंजूर झालेले असं म्हणायला हरकत नाही. काही दिवसातच त्याची अंतिम टप्प्यात आलेली मंजुरी होईल. आणि मग हे उसगावचं जेव्हा ठरव होईल तेव्हा आपल्याकडचा पाण्याचा जो काही समस्या आहे, पाण्याची समस्या ही कायमस्वरूपी सुटलेली असेल असं आज तिथं आमदारांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मी त्याची माहिती. त्या पाण्याच्या बाबतीत मला चांगलं आठवतंय, मला वाटतं आपल्या ठिकाणी बाळून कदाचित त्याचा उल्लेख करतील, कारण पंचायत समितीवर त्यांच्या सभागृहामध्ये मी देखील बसलेला आहे 2-2 वेळा. आणि त्यावेळेस त्यांनी आपल्या ह्या परिसरामध्ये पाण्याची भीषणता काय आहे आणि त्याच वेळेस आपले ह्या परिसरामध्ये आमदार होते, मंत्री होते रामदासभाई कदम यांनी कोयनेमधून जो काही वीज निर्मिती झाल्याच्या नंतर जो पाणी वाया जातं, जे आपल्या समुद्राला मिळतं ते पाणी देखील ह्या परिसरामध्ये फिरवावं आणि त्या पाण्याचा ह्या आपल्या सगळ्या टंचाईग्रस्त भागामध्ये त्याचा त्या पाण्याचा उपयोग व्हावा यासाठी आमच्या निकालके मॅडमने देखील अनेक प्रयत्न केले. त्याही प्रयत्नाला निश्चित यश येईल, कारण आज तो प्रश्न केंद्र शासनाने देखील तो मंजूर केलेला आहे आणि त्याही विषयाला यश येणार आहे. परंतु त्याच्याही पूर्वी आपलं हे जेव्हा धरण होईल त्या धरणातून निश्चितच आपल्याला पहिल्यांदा या संपूर्ण परिसराला आपल्याला पाण्याचा पुरवठा हा निरंतर होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. मी जास्त बोलणार नाही, परंतु निश्चितच कौतुक म्हणून मी जे काय सगळ्यांची नावं घेतलेली आहेत, कारण आम्हाला त्यावेळेस पाहत होतो निकालके मॅडम तर हंतुर होत्या. अशाही परिस्थितीमध्ये फोन करणं, ही मंडळी येत आहेत, तुम्ही कुठे आहात, मीटिंगसाठी तुम्ही थांबा, कारण शेवटी जबाबदारी त्यांची आहे, या परिसरातल्या आहेत, नेतृत्व केलेलं आहे आणि मग आपल्या मंडळींना न्याय देणं हे फार महत्वाचं आहे. आमच्या किल्लेकरांनी तर सगळ्यांना अंगावरतीच घेतलं होतं. थोडीशी जेव्हा सभा झाल्या त्यावेळेस अगदी तुतू मैमय अगदी अंगावर एक सुद्धा प्रसंग त्यावेळेस घडलेला होता. आपण सगळे त्याचे साक्षीदार आहेत. आमच्या ताई अगदी आक्रमकपणे बोलत होते आणि ती वस्तुस्थिती होती. आपल्याला जर जीवनच आपल्याकडे नसेल तर मग ते आपल्याला जगण्याचा अर्थच नाहीये, ते प्रत्येकाला माहिती होतं. आणि म्हणून ह्या माध्यमातून विकास कामं तर अनेक आहेत, विकास कामं अनेक झालेली आहेत, भविष्यात देखील ते होणार आहेत. मी आपल्याकडून हरसकरांना मी धन्यवाद देईन, कारण एका वाक्यात सांगितलं विकास म्हणजे योगेश कदम. आता आपण योगेश कदमला जर का स्वीकारलेलं आहे, त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, ते विकास ही 100% म्हणतात. आणि आज संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हे मतदारसंघामध्ये विकासाचा पॅटर्न म्हणजे योगेश दादा हे आता प्रूव्ह झालेलं आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं की आपली सगळ्यांची संघटना एकजूट आणि ही एकजूट आपण दादाच्या पाठीची जर ठेवली तर 100% ह्या परिसराचा विकास हा योगेश दादा करतील अशी मी आपल्याला तालुका प्रमुख ग्वाही देतो. आपला सगळ्यांना शुभेच्छा देतो. बराच वेळ झालेला आहे, मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करतो आणि ही व्हिडिओ बनवायचे कारण म्हणजे आपले लाडके श्री माननीय योगेश दादा कदम
यांनी आपल्या गावासाठी आपली दारवाडी, मधलीवाडी, धोपावकरवाडी, वरवटकरवाडी आणि ममतुलेवाडी, बौद्धवाडी, भोयवाडी आणि पारदेवाडी या वाड्यांसाठी पाण्याचा साठा करण्यासाठी बंधारा मंजूर केला आणि भाटी गावासाठी रस्ता मंजूर केला. त्याबद्दल मी सुद्धा मनापासून आभार मानतो. आणि या व्हिडिओत कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच व्हिडिओ.